तर मंडळी, तुम्ही देखील त्यातलेच आहेत का ज्यांना अजूनही पालघर जिल्ह्यातील गोवर्धन इको विलेज माहिती नाहीये? तर मंडळी, आज आपण भेट देणार आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वसलेल्या एक अद्वितीय आणि शांततादायी ठिकाण म्हणजेच इको विलेज. त्याला मिनी वृंदावन देखील म्हटले जाते. तर सर्वप्रथम आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे चालूया. पुढे गेल्यानंतर आम्हाला गौशाला मिळाली. वृंदावन आणि गौशाला नाही, हे कसं शक्य असेल? सकाळची वेळ होती आणि पाऊस देखील पडून गेला होता. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम 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 हरे. सगळीकडे हे सुमधुर वाक्य सर्वांच्या कानी पडत होते. इथे दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. जर तुम्ही भक्ती, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम अनुभवू इच्छित असाल तर वृंदावन ही एक जागा एकदा तरी पाहायलाच हवी. इथे केवळ दर्शन नाही तर अनुभव मिळतो, प्रेमाचा, भक्तीचा आणि शांततेचा. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून तुम्ही इथे नक्कीच या. इथे आल्यावर मन प्रसन्न होते आणि सगळं आपलं जे ताणतणाव असतात ते सुद्धा नाहीसे होतात. वृंदावन म्हणजेच श्रीकृष्णाचं बाललीलाचं सुंदर जग. गोवर्धन इको विलेज मध्ये वृंदावनाची प्रतिकृती बनवली गेली आहे, जिथे तुम्हाला वाटते की तुम्ही प्रत्यक्ष वृंदावनामध्येच आले आहात. इथे सर्व प्रमुख मंदिरांची झलक दिसते, जसे की वृंदावन, गोकुळ, नांदगाव, बरसाना आणि गोवर्धन यासारख्या सर्व प्रमुख मंदिराची झलक गोवर्धन इको विलेज मध्ये तुम्हाला पाहता येऊ शकते. इथे दररोज ध्यानधारणा, योग आणि आध्यात्मिक सत्रे घेतली जातात. मानसिक शांततेसाठी एक परिपूर्ण स्थान आहे. इको विलेज वाडा हा एक केवळ प्रवास नाही तर एक अनुभव आहे, निसर्गाशी, स्वतःशी आणि अध्यात्माशी जोडणारा. तुम्हाला तर इथे एकदा भेट द्यायलाच हवी. आमचा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे